हेलो, कुणाल कामरा बात कर रहे क्या? हाँ 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 बोलो। जगदीश शर्मा बोल रहा हूँ, सूचना साकम। क्या बोले थे तूने साहब के बारे में? वीडियो डाला है। कौन कौन सा साहब है ये? शिंदे साहब, हाँ हमारे मुख्यमंत्री, उनके बारे में क्या वीडियो डाला है? अभी तो मुख्यमंत्री का है, उप मुख्यमंत्री है उप ना? मुख्यमंत्री है, उनके बारे में क्या वीडियो डाला है तूने? सुन देखा ना आपने वीडियो? देखा है। होटल को जाके देख ले, हम लोग ने क्या हाल किया। अभी तू जिधर मिलेगा वही हाल होगा। आ जाओ समझा क्या? तमिलनाडु इधर। किधर रहता है तू? तमिलनाडु। तमिलनाडु। तुम्हें आके मारेगा देखो। वही है कुणाल कामरा। हेलो, आजा तमिलनाडु आजा। किधर आने का? तमिलनाडु। तमिलनाडु में कैसा पूछेगा भाई? कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक गाणं केलं। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा, हाय। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा, हाय। एक झलक दिखलाए कभी गुवाहाटी में छुप जाए। मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा, हाय। कामराचं गाणं व्हायरल झाल्यानंतर शिंदेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली। शिवसेनेचे नेते राहुल कनाल आणि कुणाल सरमळकर यांनी स्टुडिओत जाऊन तोडफोड केली। हॅबिटेट नावाचा हा स्टुडिओ द युनिकॉन्टिनेंटल नावाच्या हॉटेलमध्ये आहे। हॉटेलच्या तोडफोड प्रकरणी 12 शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे। त्यांना नंतर जामीनही मिळाला। कुणाल कामरावर देखील शिंदेंची बदनामी केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुंबई महापालिकेचे अधिकारीही हॉटेलमध्ये कारवाईसाठी पोहोचले। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात कामराच्या गाण्यावरून चांगलाच गदारोळ झाला। कुणाल कामरानं माफी मागावी अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी केली आहे, तर उद्धव ठाकरे यांनी कुणाल कामराचं समर्थन केलं आहे। तुम्हाला कोणाला अशा प्रकारे अपमानित करण्याचा अधिकार नाही आहे। त्यांनी करावी ना, माझ्यावर करावी, शिंदे साहेबांवर करावी, आमच्यावर कविता करावी, आमच्यावर राजकीय व्यंग करावं, आम्ही टाळ्या वाजवून दाद। पण अशा प्रकारे सुपाऱ्या घेऊन या ठिकाणी जर कोणी अपमानित करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल। ह्या सुपाऱ्या कोण कोणाला देतं? मग नागपूरच्या दंगलीची सुपारी कोणी दिली होती? औरंगजेबाचा थडगव करण्याची सुपारी कोणी दिली होती? तर या नुसत्या सुपाऱ्या करू नका। राज्याची वाट लागत चाललेली आहे। हा कामरा ते राहुल गांधी छोटं एक लाल संविधान घेऊन फिरतात, त्या संविधानासहित त्यांनी स्वतःचा फोटो ट्विट केला। आणि संविधान जर त्यांनी वाचलं असतं ना, अशा प्रकारचा स्वैराचार केला नसता। ज्या क्षणी तुम्ही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालता त्या क्षणी तुमचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी मर्यादित होतं। कुणाल कामराने व्यंगात्मक गाणं केलं असं मला वाटत नाही। त्यांनी सत्यात्मक गाणं केलेलं आहे। जे सत्य आहे ते त्यांनी जनभावना त्यांनी मांडलेल्या आहेत। आम्ही आज सुद्धा बोलतोय, जे चोरी करतात ते गद्दार।